आमच्या इकडे पाऊस पडलाय। आमच्या इकडे ना खूप पावसाचं वातावरण झालं, एकदम काळे काळे ढग झाले आणि वारा पण सुटलाय। चला चला घरात पळा। मौसम मौसम था सुहाना बड़ा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पागल बस वातावरण आहे में। छान आहे, पाऊस येत आहे ना। अरे वीज चमकते। पावसाला मस्त सुरुवात झालेली आहे आणि पाऊस झाल्याच्या नंतर मस्त सांजा फुलली, एकदम मस्त असं वातावरण झालं होतं पिवळं पिवळं, म्हणजे पूर्ण इकडे सांजा फुलली होती आणि खूप छान वाटत होतं। तर मी आज तुम्हाला माझ्याकडच्या ज्या ज्वेलरी आहे त्या दाखवणार आहे। अशा ज्वेलरी पाहिजे की आपल्याला म्हणजे कुर्ती साडीज वगैरे किंवा म्हणजे आपण कोणत्या ट्रॅडिशनल लुक केला तर आपल्याकडे पटकन अवेलेबल अशी ज्वेलरी पाहिजे, तर त्या मी दाखवणार आहे। तर या सगळ्या ज्वेलरी मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहे आणि ॲमेझॉनवरती 6 जून ते 10 जून म्हणजे आजपर्यंत सेल आहे। तर चला मी प्रॉडक्ट दाखवते। तर हा पहिला आहे, हे इयरिंग्स खूप छान आहे, पिंक कलरचे आहे आणि दिसायला खूप छान, लुक पण खूप छान दिसते हे घातल्यावरती आणि क्वालिटी पण खूप छान होती। तर दुसरा प्रॉडक्ट आहे नेकलेस आहे। हा नेकलेस आपण गाऊनवर घालू शकतो किंवा पार्टीवेअर साडीवर घालू शकतो, कुर्तीजवर पण घालू शकतो, तिन्ही लुकवर छान दिसतो आणि याची पण क्वालिटी खूप छान आलेली आहे। याबरोबर पण इयरिंग्स भेटलेले आहे, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। ह्या ज्वेलरीची क्वालिटी पण खूप छान आलेली होती। तर चला पुढचं प्रॉडक्ट दाखवते। तर हा ब्लॅक कलरचा ऑक्साईड टाईपचा नेकलेस आहे, म्हणजे हार म्हणा, आणि हा हार आपण काठपदर साडीवर पण घालू शकतो, परत आपण वन पीस आणि पार्टीवेअर अशा 3 याच्यावरती पण म्हणजे वेअर करू शकतो, खूप छान वाटतं। याबरोबर खूप छान इयरिंग्स भेटले आहे, एकदम साधे सिंपल। तर पुढचा हा नेकलेस आहे, हा डायमंडचा आहे आणि हा आपण पार्टीवेअर साडीवरती, डिझायनर साड्या जो म्हणतो आपण त्यावरती याचा लुक खूप छान दिसतो। याचे इयरिंग्स मोठ्या मोठ्या आहे, म्हणजे मोठ्या आहे आणि छान वाटतं। ही ज्वेलरी तर माझी सगळ्यात फेवरेट आहे, कारण की म्हणजे कोणतं पण ट्रॅडिशनल लुक असला तर तेव्हा मी ही घालते ज्वेलरी। ही ज्वेलरी आपण काठपदर साडीवरती किंवा नऊवारी या टाईपचे जे लुक असतात ट्रॅडिशनल, आपण म्हणजे सणवाराला असं ट्रॅडिशनल लुक करतो त्याच्यावरती ही ज्वेलरी खूप छान दिसते आणि ही माझी फेवरेट ज्वेलरी आहे, घातल्यावर पण असं म्हणजे भारी वाटतं। त्यानंतर हा एक हार आहे, तर हा आपण पार्टीवेअर साडीवर, काठपदर साडीवरती आणि वन पीस आणि कुर्तीजवर पण घालू शकतो, म्हणजे जवळपास हे सगळीकडे चालते। हा हार, ही ज्वेलरी सगळीकडे चालते, खूप छान पण आहे, साधी सिंपल आणि डायमंडचं पॅटर्न आहे आणि मनी आहे ब्लॅक कलरचे। तर ही ऑक्साईडची ज्वेलरी आहे, आत्ता जी दाखवते ती ऑक्साईडची ज्वेलरी आहे आणि याच्यावरती पण साधी सिंपल इयरिंग्स आहे आणि एकदम साधी सिंपल आहे ही ज्वेलरी। तर पॅन्डन मोहराचा आहे आणि एक साधी सिंपल ब्रॉड चेन आहे आणि हा एक हार ऑक्साईडचा घेतलेला होता मी, हा पण कुर्तीजवर छान दिसतो, हे दोन्ही पण कुर्तीजवर छान दिसतात आणि याच्यावरचे जे इयरिंग्स आहे ते मी बऱ्याचदा वापरलेले, म्हणजे कुर्तीजवर खूप छान दिसतं, साडीवर पण खूप छान दिसतं, म्हणजे मी खूपदा घातलेले आहे, मला खूप आवडते हे इयरिंग्स आणि वजन पण त्यांचं असं हलका आहे, त्यामुळे मग कम्फर्टेबल पण वाटतं। तर या सगळ्या ज्वेलरीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। हे ॲमेझॉनवरून घेतलेले आहे मी आणि सगळ्यांची चांगली क्वालिटी आहे। तर मी आज बनवणार आहे स्वयंपाकात डाळ भात आणि लाल भोपळ्याची भाजी, म्हणजे आमच्याकडे डांगर बोलतात, तर ते बनवणार आहे आणि चपाती, साधं सिंपलच स्वयंपाक बनवणार। तर मी आत्ता सुरुवात करते। शिवचे पप्पा आत्ताच आले ऑफिसमधून आणि शिव खेळतो इकडे, त्याचा स्टडी झालाय। स्टडी झाला का शिव? अभ्यास झाला आमचं? काय काय अभ्यास केला शिवने आज? किती आणली? कमीच म्हणजे 31 वाला कोण आणला होता?
तर इकडे मला आहे ना डाळ भाताची तयारी करायची आहे, तर त्यासाठी मी डाळ घेतली मुगाची आणि ती मी निवडून मग शिजण्यासाठी टाकणार आहे. तर तुम्ही बऱ्याचदा अशी अफवा ऐकली असेल की राशनच्या तांदूळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ मिक्स केलेले आहे. त्यामुळेच मग मी ना म्हणजे राशनचे तांदूळ वापरण्यापेक्षा म्हटलं की आपण जवळच्या किराणा दुकानातून किंवा मग डीमार्टमधून आणत असतो आम्ही. पण डीमार्टमध्ये गेलो नव्हतो, त्यामुळे मग जवळच्याच किराणा दुकानातून आणले होते तांदूळ. तर त्यामध्ये पण ते जे आपण म्हणतो प्लॅस्टिकचे तांदूळ निघतात त्या प्रकारचे तांदूळ निघाले होते. तर ही अफवा आहे ना गावोगावी खूप जास्त झालेली आहे. म्हणजे आमच्या इकडे तर म्हणजे माझ्या गावी, माझ्या सासरी आणि माहेरी ही अफवा खूप झाली आहे की राशनच्या तांदूळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ निघतात आणि बरेच लोक ना ते तांदूळ फेकून सुद्धा देतात. तर हे राशनच्या तांदूळामध्ये हे प्लॅस्टिकचे तांदूळ नसून तर ते फोर्टिफाईड तांदूळ आहे. म्हणजे भारत सरकारने हा निर्णय घेतला होता की बऱ्याचशा राज्यांमध्ये ना कुपोषणामुळे ना बरेच लोक मरत होते. म्हणजे ॲनिमिया अशा प्रकारचे आजार उद्भवत होते. त्यामुळे मग भारत सरकारने 15 ऑगस्ट 2021 मध्ये हा निर्णय घेतला होता की राशनच्या तांदूळामध्ये फोर्टिफाईड केलेले तांदूळ मिक्स करायचे. तर हे फोर्टिफाईड तांदूळ काय आहे, तर हे फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे यामध्ये ना तांदळाचं पीठ प्लस 3 मायक्रोन्यूट्रियन्स ॲड करून हे तांदूळ बनवले जातात. हे फॅक्टरीमध्ये बनवले जातात. त्याचा आकार थोडासा फुगीर असतो आणि खाण्यासाठी आपल्या नॉर्मल तांदूळासारखेच असतात. तर हे खूप चांगले तांदूळ आहे आपल्या शरीरासाठी. या तांदूळापासून आपल्याला विटॅमिन B12, B6, B1 आणि फॉलिक ॲसिड, आयर्न भेटतं. त्यामुळे हे तांदूळ खूप चांगले आहे आपल्या आरोग्यासाठी. त्यामुळे हे आपल्या आहारात समावेश करायला हवे. तर हे तांदूळ फेकून न देता तुम्ही खात जा. एवढंच मला माझ्या व्हिडिओतून सांगायचं होतं, कारण की मी पण ह्या अफवाचे बळी पडले होते. जेव्हा हे राशनचे तांदूळ आले होते गावाकडून माझ्याकडे, तर मला पण असं वाटलं होतं हे प्लॅस्टिकचे तांदूळ आपण फेकून द्यावा. पण त्याआधी मी एकदा सर्च करून बघितलं खरंच हे प्लॅस्टिकचे तांदूळ आहे का आणि हे पोटात गेल्यावरती याचे काय दुष्परिणाम होतात. म्हणून हे मी सर्च केलं गुगलवरती, यूट्यूबवरती. तेव्हा मला हे कळालं की हे फोर्टिफाईड तांदूळ आहे. आणि असे बरेच लोक आहे माझ्यासारखे म्हणजे ज्यांनी हे तांदूळ फेकून पण दिलेले असन कदाचित किंवा खाल्ले नसन आणि अफवांना बळी पडले असतील. तर असं करू नका. हे तांदूळ खूप चांगले आहे शरीरासाठी, तर नक्की खा. तर इकडे मी ना लाल भोपळा म्हणजे डांगर, तर आमच्याकडे डांगर बोलतात, तर हे मी कट करून घेतलेले आहे आणि उरलेला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर मला हे लाल भोपळ्याची भाजी खूप आवडते आणि मी सालीसकट म्हणजे बनवते, कारण की चांगली पण असते हे. त्यामुळे आणि मला ही भाजी खूपच आवडते, त्यामुळे मग कधीतरी बनवतच असते मी. तर इकडे डाळ शिजलेली होती आणि भाजीची तयारी करते आता मी आणि कढई ठेवली गॅसवरती. तर या भाजीसाठी मी हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते. आणि इकडे मी सकाळी मिठाची बरणी स्वच्छ केलेली होती, तर त्यामध्ये आता मी मीठ भरून ठेवते. तर ही भोपळ्याची भाजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जात असेल, तर मी एकदम साधी सिंपल बनवते, जास्त काहीच टाकत नाही. तेलामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलं होतं, हिंग टाकला होता आणि जे हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे बारीक केले होते ते टाकले. त्यानंतर मिक्स करून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि हळद टाकली. परत ते व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये मग जो मी लाल भोपळा कापून घेतलेला होता तो मी धुवून घेते पुन्हा एकदा. धुवून झाल्याच्या नंतर तो आता मी कढईमध्ये टाकन आणि एकदा परतून घेईल. म्हणजे जास्त काय परतवण्याची गरज नाही. एकदा टाकल्याच्या नंतर एकदा दोनदा असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. बराच वेळेस असं म्हणजे हलवत नाही बसायचं त्याला. एकदा परतवलं की झाकण ठेवायचं आणि परत एकदा चेक करायचं. आणि हा भोपळा शिजायला जास्त टाईम लागत नाही, लाल भोपळा म्हणजे डांगर. तर 5-10 मिनटात इतक्याच शिजून जातो. त्यावर आता मी झाकण ठेवते आणि आता पुढची तयारी करणार आहे. तर डाळीसाठी मी हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो कट करून घेणार आहे.
तर इथे आता मी भाताचं कुकर लावणार आहे आणि जे तांदूळ आहे मी ते धुवून घेते. जे तांदूळ फोर्टिफाईड आहे ते कधी कधी धुतल्यानंतर वर येतात, कधी कधी येत पण नाही. आणि जेव्हा इडलीसाठी आपण हे तांदूळ भिजत घालतो तर ते फोर्टिफाईड तांदूळ आहे ते कधी कधी भिजून वरती येतात आणि तो आपली लाही जशी असते त्याचं कसं भिजल्यावर लगदा होतो तसं सेम त्या टाईपचं असं भिजल्यावर लगदा होऊन जातो. ते नॉर्मल तांदूळासारखा नसतो. आणि इथे आता भाजी पण झाली होती डांगराची आणि भात पण लावून दिला होता, डाळ पण झालेली होती, बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला होता. आता जेवणासाठीच बसायचं होतं. तर इकडे आता आम्ही जेवण वाढून घेतलंय आणि जेवणासाठी बसलोय. आणि दुसऱ्या दिवशी शिवसारखा हट्ट करायचा मला कॉफी प्यायची आहे. त्यामुळे मग दुपारी आमचा हाच पराक्रम चालू असतो शिवचा माझा. त्याला झोपण्याच्या आधी काही ना काही म्हणजे दूध मागतो किंवा कॉफी पिण्यासाठी, नाहीतर काही पण खाण्यासाठी. त्याला फक्त टाईमपास करायचा असतो. तर मी त्याला इथे कॉफी बनवून देते. कॉफी वाव, वाव करून देते. किती छान दिसते शिवचा ग्लास, किती छान दिसते. आम्ही यामध्ये ना चॉकलेट ऍड नाही करणार कारण की आमच्याकडे नाहीचे. करून सांग, मी पण पिते. हा छान छान आहे. तेवढंच पे. हा परत मागायचं नाही. संपलं. घे पिऊन. मग पप्पाला सांगशील, पप्पाला सांगशील कोल्ड कॉफी प्यायला. पप्पा ओरडतील ना मम्माला, म्हणून तुला कळतं का शिवला कोल्ड कॉफी दिली. सांगू नको मम्मीचं नाव. झालं तुझं पिऊ. नाही करणार आता शिवची मम्मा फिनिश करणार आहे. मस्त फेसाळ कॉफी झाली बघा, एकदम मस्त भारी झाली. मम्मा हारली, शिव जिंकला. शिवने एक नंबर पिऊन घेतलं. मम्माने तर अजून सुरुवातच केली नाही. आता शिव हिस्सेदार होईल मम्मा मध्ये आहे ना. आता नाही बाबा, संपा. मी नाही देणार माझी. तुझी पेला ना तू. शिव जिंकला, मम्मा जिंकली. तू हारले, शिव देते. मी नाही हारले. क्रन मशीन आला. मग तू किचन वर का चढतोय, का चढतोय तू किचन वर. इकडे नाही ते क्रन मशीन, तिकडच्या बाजूनी.